को पावर्ड बाय विमल। विमल बोलो जुबा केसरी। नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी आहे आणि या उपराजधानीला लागून असलेलं एक गाव शिवणगाव, या गावात नागपूर महानगरपालिकेचं पाणी जे आहे ते तब्बल 8 दिवसांनी येत असल्याची तक्रार या ठिकाणी केली जाते। बघा, प्रत्येक घरासमोर ड्रम लागलेले आहे आणि 8 दिवसातून जो टँकर येतो त्या टँकरचं पाणी या ड्रममध्ये साठवून ठेवलं जातं आणि एका घराला जवळपास 2 ते 3 ड्रम पाणी मिळतं। त्याच पाण्यामध्ये त्यांना आठवडाभर जे आहे ते आपली गरज भागवावी लागते अशी परिस्थिती आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नागपूरला लागून असलेला हा भाग, नागपूर महानगरपालिकेच्या हद्दीत असलेला भाग। एकीकडे नागपूर महानगरपालिका दावा करते की 24/7 पाणी पुरवठा केला जातो, परंतु नागपूर महानगरपालिकेच्या हद्दीत असले जे गावं आहे परिसरातले, त्या गावामध्ये भीषण पाणी टंचाई आहे। इथल्या नळाला पाणी येत नाही आणि जे टँकरनं पाणी पुरवठा केला जातो तो टँकरने पाणी पुरवठा केला जातो तर 8 दिवसातून एकदा पाणी मिळतं असं इथले महिला जे आहे त्या सांगत असते। भीषण पाणी टंचाई आणि तेही नागपूरच्या अगदी शेजारी। आणि इथल्या महिला काय म्हणतात त्यांना जाणून घ्या। मावशी, किती दिवसातून पाणी मिळते? 8 दिवसातून। 8 दिवसातून मग कसं करता पाण्याचं काय? आता तेच पुरवा लागते। मग कोणी आणतात तिकडून गावातून, आपल्या घरी कोणी नसल्यामुळे आम्ही इथलंच वापरतो। मग आता प्रत्येकाच्या घरासमोर ड्रम लागले? हो, प्रत्येकाच्या समोर घर हे ड्रम लागलेले आहेत आमच्याकडे। पाहून घेता म्हणा तुम्ही येऊन सणांनी। हो, काही खरी आहे कोटी कोटी आहे। कसं पाणी येतं मग कसं भागवता तुम्ही? आता भागवायचं लागतेच। मग आता काय करता, विकतचं पाणी घ्यायला लागते मग टँकरचं। महानगरपालिकेच्या हद्दीत येते नाही? हो, मग महानगरपालिकेला पाणी नाही पाठवत? पाठवते, पण 8 दिवसाचे बाद पाठवतात ना। हो, एकदा 8 दिवसातून एकदा। मावशी, किती पाण्याची गरज भागते का तुमची? नाही नाही भागत तर नाही, पण आता मग करावं लागतं तेवढ्या पाण्यात वापर। किती दिवसातून येते? 8 दिवसातून येते ना टँकर। ते कसं करता मग? 8 दिवसातून एकदा पाणी येतं होते? वापरतो, थोडं थोडं करू पाणी वापरतो। मग काय करणार, मग नाही मिळत तर इथं काही दुसरं साधन नाही ना, काही नाही आहे। विहीर गावात? विहीर वगैरे काहीच नाही, विहीर नाही, हँडपंप नाही, काहीच नाही आहे इकडे। नळाला पाणी येते? नळाला पाणी 1 गुंड येते बस। नागपूर महानगरपालिकेकडे तक्रार नाही केली तुम्ही? केली, पण ते काही उपाय नाही होऊन राहिला, काहीच हे नाही होऊन राहिलं। केली तक्रार वगैरे सर्व करतो आम्ही, पण काही नाही होत आमचं। आता हे पहिली गोष्ट म्हणजे की हे म्यानमध्ये गेलं ना, त्याच्यामुळे ते विहिरीचं पाणी पण घेतलं त्या येईन आणि आपल्या एअरफोर्सवाल्यांनी, त्याच्याने ते पाणी हे करून टाकतात। मग आम्हाला काय पाणी मिळत नाही। ही या शिवणगावात किती लोक राहतात या वस्तीमध्ये? पुष्कळ होते ना लोक, 4,000च्या जवळपास। हो, होते 1000च्या जवळपास समस्या आहे। आणि प्रत्येक घरासमोर तुम्हाला हे बघा, हे प्रत्येक घर आहे आणि घरासमोर ड्रम लागलेले आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं नागपूरला लागून असलेलं, नागपूर महानगरपालिकेच्या हद्दीतलं हे गाव, जिथे 8 दिवसातून एकदा टँकरचं पाणी येतं असं सांगितलं जातं आहे। मेळघाट असो की इतर दुष्काळी भागातलं चित्र समजू शकतो, परंतु उपराजधानीला लागून असलेल्या या गावामध्ये 8 दिवसातून एकदा पाणी येतं, त्यामुळे प्रत्येक घरासमोर या ठिकाणी ड्रम लागलेले आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन नुमाटे, TV9 मराठी, नागपूर। को पावर्ड बाय विमल। विमल बोलो जुबा केसरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।